नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 34, 43, 47 आणि 54च्या विलिनीकरणाच्या निर्णयाला विविध सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. या शाळा बंद न करता त्यांची मान्यता, शिक्षक पदे आणि शैक्षणिक साहित्य गरजू व गरीब वस्त्यांमध्ये स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रत्येक वस्तीत शाळा उपलब्ध व्हावी हे शासनाचे धोरण असावे, अशी भूमिका सामाजिक संघटनांनी मांडली. मी विविध संस्था संघटनाचे पदाधिकारी धुळे मनपा शाळा विलिनीकरण करून बंद करण्याचे आदेश रद्द करण्यासाठी तिथे निवेदन सादर करण्यात आलं. धुळ्यात एकूण 62 मनपाच्या शाळा होत्या, त्याच्यात 46 शाळा बंद पाडल्या आहे आणि हा प्रशासनाची निष्काळजीमुळे दुर्लक्षमुळे शाळा बंद आहे. आणि जे 19 शाळा आता सध्या सुरू आहे त्याच्यात पण ते 4 शाळा विलीन करून बंद करण्याचा आदेश त्यांनी तानाशाही आदेश काढलेला आहे. त्याच्या विरोधात आम्ही इथे आलो आहे. आणि याच्यात मागच्या वर्षी जे तत्कालीन आयुक्त होते श्रीमती अमिता दगडे पाटील मॅडम, त्यांनी सांगितलं होतं की 4 नवीन शाळा तुम्ही सुरू करा आणि त्याचा आदेश पण दिला होता. पण त्याच्यावर काही प्रयत्न प्रशासन अधिकारी श्री दासरवाड यांनी केला नाही. आणि यावर्षी विना काही सूचना दिल्या त्यांनी 4 शाळा बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. आणि त्या रोखण्यासाठी आमचे जे मागणी अशी आहे की शाळा बंद करू नका, त्याचे स्थलांतर करा. कारण स्थलांतरचे पत्रव्यवहार पण झालेले आहे आणि त्याचा प्रस्ताव पण सादर केलेला आहे. त्याच्यात त्यांनी काही लेखी उत्तर काही दिलेलं नाही आहे, त्यांनी काही पत्रव्यवहार केलेला नाही आहे. जागेची पाहणी केली आणि त्यांनी होकार पण भरला होता इथे आपण नवीन शाळा सुरू करू. आणि अचानक त्यांनी प्रभारी आणि मुख्यांना बोलवून कार्यालयात त्यांना आदेश हातात दिलेला आहे. त्याच्यात शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक सभा त्याच्यात खूप जोरात विरोध झालेला आहे. आणि ह्या शाळा बंद करू नका आणि स्थलांतर करा अशी मागणी त्यांची पण आहे आणि आमची विविध संघटनाची मागणी पण आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.